एका मुलीने त्याला खूप टॉर्चर केलं. मंजिरी, अगं मला सांग, त्याने काही केलं नाही ना तुला? कुणी? कुणी काय कुणी? आशिषनी, अजून कोणी? मी तर एवढी घाबरले ना, ती नेत्रा सांगत होती सगळं, पण माझा विश्वासच बसला नाही. म्हणून म्हणलं स्वतः यावं आणि खात्री करून घ्यावी. मंजिरी, काहीही झालं तरी घाबरू नकोस. लक्षात ठेव, मी आहे तुझ्या बरोबर. मंजिरी, मला सांग, तू ह्यातलं काहीही सत्यजितला सांगितलं नाहीयेस ना? नाही, अजून तरी नाही. अजून तरी नाही? म्हणजे मंजिरी, ऐक माझं, काही झालं तरी सत्यजितला काहीही सांगायचं नाही. अगं, तू असं कसं म्हणतेस प्रिया? नाही, मी यांना आशिष बद्दल सगळं खरं खरं सांगणार आहे, जसं घडलं तसं. तुला कळतंय का? हे बघ, प्लीज असं करू नकोस. मंजिरी, आत्ता कुठे तुमच्यामध्ये सगळं सुरळीत चालायला लागलंय आणि तू या सगळ्यावर पाणी सोडायला निघालीस. पूर्वी याच सगळ्या प्रॉब्लेम्समुळे तुमच्यात इश्यूज झाले होते ना, आणि तू पुन्हा तीच चूक करतेस. नाही प्रिया, मी यांना सगळं सांगणार आहे आशिष बद्दल. मला वाटतं तेच योग्य होईल. तू आशिषचं नाव जरी त्याच्यासमोर काढलंस तर काय होईल, कल्पना आहे का तुला? प्रिया, यापूर्वी मी जे काही वागले ती त्यांची फसवणूक नव्हतीच, पण यावेळी मी बोलले नाही ना, तर मात्र नक्कीच ती त्यांची फसवणूक होईल. मुळात मला कळत नाहीये, तू काय सांगणार आहेस? आशिष बद्दल काय सांगणार आहेस? तू स्वतः त्याची परिस्थिती बघितलीस ना? मी तर म्हणते बरंच झालं, स्वतःच्या कर्मांची फळं भोगतोय आता. आणि आता तर तो तुला ओळखतही नाही. मग तू सत्यजितला काही सांगितलंस काय किंवा नाही सांगितलंस काय? अगं, काय फरक पडतोय? नाही प्रिया, मला मनापासून वाटतंय की असं नाही होणार पुन्हा. अगं, त्यांनी त्यांचा निर्णय बदललाय. डिवोर्सचा विचार कायमचा मनातून काढून टाकायचं ठरवलंय त्यांनी. आता आम्ही दोघेही पुन्हा नव्यानं संसार सुरू करणार आहोत. ओके. देवा, ए नेत्रा, बरं झालं आलीस. मला एक सांग की आपल्याकडे लहान मुलांची चांगली चांगली खेळणी कुठे मिळतात का? मोबाईल मधले सगळे गेम संपले खेळून, आता खुळखुळ अशी खेळणार आहेस? हो, खेळणार आहे. मंजिरी वहिनींचा बाळ जन्माला आल्यावर. ग, तुला माहितीये की लहान मुलांची खेळणी ती छोटे छोटे टेडी बेअर, गोल गोल ट्रेन, आणि ते काय ते त्याला गौरांग,
जे बाळ अजून जगात आलंही नाहीये त्याच्याबद्दल किती काळजी आहे रे तुला? आणि तुझी बायको इतकी आजारी आहे की आता जगातनं उठायची वेळ आली तिच्यावर, त्याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये ना? तू आजारी आहेस? चांगली ठणठणीत तर दिसतेस. तुझ्या लाडक्या मंजिरी वहिनींना जाऊन विचार किती बरं वाटत नव्हतं ते काल मला. आणि तरीही फक्त तुझ्यासाठी आज देवळात गेले होते. मला सांगितलंस ना तू नवीन बिझनेस चालू करतोयस म्हणून, त्याच्यासाठी प्रार्थना करायला. आणि तुला काय त्याचं? इतक्या वेळेला रिक्वेस्ट केली तुला की गौरांग प्लीज गोव्याला चल, प्लीज गोव्याला चल, मला 4 दिवस आराम करताय. पण नाही. तुझी ती गोव्याची उचकी गेली नाही वाटतं अजून. आराम करायचा आहे ना? अगं इथे आजी आहे, मंजिरी वहिनी आहे आणि सर्वात महत्वाचं मी आहे. इथेच आराम कर. उपयोग काय तुझा? तू सतत त्या मंजिरी वहिनींचीच काळजी करत असतोस. आता उद्या एवढा स्पेशल डे आहे, पण मला काय गिफ्ट द्यायचं याचा विचारही केला नसणार आहेस तू अजून. केलाय ना? हो? काय? आपल्या केटरिंगच्या बिझनेसला तुझं नाव देणार आहे. नेत्रा खानावळ. आवडत. ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. मंजिरी, खरंच तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद खूप दिवसांनी बघते मी. आणि हा जर आनंद तुला असाच राहू द्यायचा असेल तर सत्यजितला काहीही सांगू नकोस. अगं ऐक माझं. मंजिरी, काही गोष्टी काळाच्या पडद्याआड विसरून गेलेल्या बऱ्या असतात. आणि तू जर त्याला ही गोष्ट सांगितली नाहीस तर ही गोष्ट त्याला कळण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. मग कशाला? तुला पटतंय ना मी काय बोलते ते? बरं ते सगळं जाऊ दे. मंजिरी, तू आत्ता जे काय मला सांगितलंयस ना की तू आणि सत्यजित पुन्हा नव्याने संसार सुरू करणार आहात, अगं मला खरंच एवढा आनंद झालाय मी सांगूच शकत नाही. आय एम सो हॅपी फॉर यू. शाले, हा काय ग, कशाला बोलिवले? बसा ना, बस. वेळ. काय झालं? माझं एक काम होतं तुमच्याकडे. कोणतं ते? काही दिवस झाले नेत्राची तब्येत बरी नाही. त्यातून ती मंजिरीशी बोलताना असं म्हणाली की तिला गोव्याची म्हणजे तिच्या माहेरची खूप आठवण येते. तिथे जाऊन काही 10-15 दिवस राहून यावं असं आपलं एक तिला वाटतंय. मी पण विचार केला की मंजिरीच्या बाळणपणाच्या आधीच जाऊन आलेली बरी ना, कारण नंतर मग आपल्याला तिची मदत लागेलच घरामध्ये. खरं आहे. पण ह्या सगळ्याला गौरांगची तयारी नाहीये. त्याला म्हणजे तो तिला माहेरी सोडायला तयारच नाहीये अजिबात. मला आपलं वाटतंय की सत्यजितचं बघून त्याच्यासारखं वागत असावं. तर मी काय म्हणत होते की तुम्ही जरा तुमच्या शब्दामध्ये त्याची समजूत घालून बघा ना. त्याला सांगा, म्हणावं की ती माहेरी चाललीये, बायकांना वाटतं आपल्या माहेरी जाऊन राहावं. जाऊ नये का तिने? तिचा अधिकार नाहीये का तो? तू बोलायची थांबलीस तर म्या बोलीन. अगं त्याला बी काहीतरी कारण आहे. काय कारण आहे त्याला? अगं आपल्या गौऱ्याला ते काय म्हणतात ते आपलं खाण्यात भूक नाही ग, काय ते खानावळ काढायची आहे. खानावळ? हा. हो, पण आता या घरामध्ये तो काय खानावळ सुरू करणार आहे की काय? अगं तसं नाही, आपलं ते काय म्हणतात ते लग्नाच्या टायमाला नाही का समजायच असं जेवायला देतात ना ते केटरिंग म्हणायचं का तुम्हाला? हा, ते करायचं आहे त्याला. आता केटरिंग काय आणि खानावळ काय दोन्ही मी सारखंच की. हे बरोबर सुचलं त्याला. मी आता म्हणते आधीच सुचायला पाहिजे होतं. ठीक आहे, उशिरा का होईना पण आपण त्याला काहीतरी करावं असं वाटतंय ना, हेही नसे थोडके. खरं आहे तुझं. पण सासूबाई,
खरंच जरा केटरिंगचा बिझनेस सुरू केला ना त्यांनी तर त्याचं आयुष्य अगदी मार्गी लागून जाईल बघा. नेत्राची पण मदत होईलच म्हणा त्याला. पण एक आहे या मुलांचं, हे सगळं त्यांनी तुम्हाला सांगितलं, मला नाही सांगितलं. मी काही विरोध केला असता का? त्याला बी एक कारण आहे. आता कसलं कारण आहे? ते की नाही आमचं सिक्रेट आहे. कसलं सिक्रेट आहे? अगं खुळे, मी त्याची आजी हाय म्हणून. काय तुम्ही पण काय काळजी करू नका, मी सांगते गौऱ्याला. ते नाही ग बाई, ह्याच्यासाठी मला बोलिवलं इथपर्यंत. काय मोतीवाले बाई, महिना जानेवारी नंतर कुठला महिना येतो? फेब्रुवारी. हे विचारायला फोन केला होता? नाही, उद्याची तारीख काय? काय चाललंय? तारखेत सगळं आहे. प्रेमाचा दिवस, आम्हाला तुमच्या सोबत सेलिब्रेशन करायचं आहे. तेव्हा उद्या या, आपण थाटामाटात सेलिब्रेशन करू. उद्या माझ्याकडे वेळ नाही. ठीक आहे, आज आत्ता ताबडतोब तुमच्या घरी मुधोळकरच्या घरात आपण सेलिब्रेशन करू. चालेल? मिस्टर होळकर, मीच येते तुमच्याकडे वेळ काढून तुम्हाला भेटायला तुमच्या घरी. प्लीज डू कम. वाट पाहतो तुम मोतीवाल्या बाई. बाय. मोती का नहीं ये रात कब जाती? मधुरा, हे असं टाळून आपण आपल्यातलं रिलेशन वाचवू शकणार आहोत? हे बघ, आपण एकदा शांतपणे बोलू, यातून मार्ग काढू शकतो. आणि एवढा समजूतदारपणा आपल्या दोघांमध्येही आहे. मधुरा, आपल्या स्वप्नातला संसार असा कधीच नव्हता. आपल्या रिलेशन मध्ये ही अशा गैरसमजाला कधीही जागा नव्हती. मग तरीही का? तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास असा कमकुवत ठरू नकोस. आपल्या आयुष्याच्या जोडीदारावर अविश्वास दाखवून आयुष्याची काय वाताहत होते हे सत्यजित आणि मंजिरी वहिनींना बघून तुला कळलं असेलच. मग तू सुद्धा पुन्हा ती चूक का करतेस मधुरा? तुला जे काही वाटतंय ना, तो एक मोठा गैरसमज आहे. मी फक्त या घरात राहतीये, यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नकोस विहंगा. मी तुला एक गोष्ट प्रॉमिस करतो, इथून पुढे आपल्या आयुष्यात प्रेमाची कमी कधीही पडणार नाही. मंजिरी, आपण आपल्या या येणाऱ्या बाळाबरोबर आपल्याही आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्यानं करूया. एका मुलीने त्याला खूप टॉर्चर केलं. काय नाव होतं बरं तिचं? मंजिरी. मंजिरी, ऐक माझं. काही झालं तरी सत्यजितला काहीही सांगायचं नाही. का?
पुन्हा पुन्हा माझ्याच वाट्याला ही सगळी संकट काय येतात? कदाचित माझ्या प्रेमाची परीक्षा बघायला नियती असं वागत असेल. नाही, पण यावेळी मी यांना सगळं सांगणार आहे. मागच्या वेळी यांना न सांगण्याचे परिणाम भोगलेत मी. यांना सांगायलाच हवं सगळं. पण प्रिया म्हणते तसं झालं तर काय चुकीचं आहे तिचं यात? आता जे सुख माझ्या वाट्याला येतंय ते हिरावलं गेलं तर? त्यांना जर यातलं काहीच माहिती नाहीये तर जे चाललंय ते तसंच असू द्यायला पाहिजे का? नाही, नको. ही त्यांच्या माझ्यावरच्या प्रेमाची फसवणूक ठरेल. आणि अशी फसवणूक करण्यापेक्षा यांना सांगून त्याचे काही परिणाम झाले तरी ते भोगण्याची तयारी आहे माझी. काय करावं? हे सगळं शेवटी कुठे घेऊन जाणार आहे काहीच कळत नाही. आत्या, बसू का इथं? असं का विचारतेस? बस ना. नाही म्हणलं आजकाल नेत्राले प्यारी झाली तुला. बघावं तेव्हा तिच्या बरोबर असतेस. तिच्या बरोबर गप्पा काय मारतीस, बाहेर काय जातीस. या आत्यासाठी येळच नाही तुझ्याकडे. बस का आत्या, आता तू मला असं बोलणार? माझ्याकडे वेळ नाही तुझ्यासाठी. शक्य आहे का असं? राहू दे. मला काही कळत नाही बाई. तू माझी समजूत काढायलीस ते. बरं बाई, सॉरी, चुकले. पण तुला माहितीये आज मी खूप खुश आहे. का? बरं मला पण सांग की, म्हणजे मी बी खुश होईल. खुश व्हायला काय लागतंय? मंजिरी प्रॉब्लेम्स मध्ये असली की आपण दोघी खुश. काय म्हणजे असं नेमकं घडलं काय सांग तरी. ते जाऊ दे, पण ते सेलिब्रेट करायला आपण शॉपिंग करायला जाऊया. शॉपिंग जायचं शॉपिंग करायला? शॉपिंगला आता कसं माझी आधीची प्रिया आल्यागत वाटतंय ग. पण नक्की जायचं ना शॉपिंगला? नक्की जाऊया. तू, मी आणि नेत्रा. आली ही. अगं मज्जा केली. तू आणि मी जाऊया. चालत पण जाऊया शॉपिंगला. शॉपिंग नाही, शॉपिंग. येते ग. खरेदीला जाऊया. प्रेमाच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सत्यजित मुधोळकर, राहणार बावडा रोड, जिल्हा कोल्हापूर. अहो काय हे? आवडलं? खूप छान आहे. एक काम करूया का, आपण घालून बघूया हे. एक मिनिट बघू. मंजिरी मला वाटतं हे तुझ्यासाठी आहे. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. एक मिनिट. तुझी दिन रात खरी जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटे